तर आज आपण आलेलो आहोत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल नागपूरमध्ये. जसं मी तुम्हाला सांगितलं पॅरामेडिकल, तर इथे भरपूर प्रकारचे पॅरामेडिकल कोर्सेस आहेत आणि ते कुठकुठले आहेत ह्या गोष्टीविषयी जाणून घेऊ. तर चला आज. तर आता आपण भेटणार आहोत मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल डॉक्टर सूर्यकांता पाटील कांबळे मॅम यांना. गुड आफ्टरनून मॅम. Very good afternoon. Have a seat, please. थँक्यू मॅम. माझं नाव माधुरी मॅम. मागील 2 वर्षापासून मी या क्षेत्रामध्ये काम करते ॲज अ क्लिनिकल इन्स्ट्रक्टर. तर मी तुमच्या कॉलेजविषयी भरपूर ऐकलेलं आहे. तर मला पर्सनली तुमच्याकडनं माहिती हवी होती कॉलेजविषयी. तर मॅम मला जाणून घ्यायचं होतं की या इन्स्टिट्यूटची सुरुवात कधीपासून झालेली आहे? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल याची सुरुवात जवळपास 2006 पासून सुरू आहे. आम्ही दोघेही डॉक्टर आहोत. जेव्हा आम्ही प्रॅक्टिसमध्ये होतो तेव्हा आमच्या लक्षात आलं की या क्षेत्रामध्ये जे सर्टिफाईड पॅरामेडिकल स्टाफ जो आहे तो खूप कमी आहे आणि त्याची गरज आम्हाला भासू लागली. म्हणून मग आम्ही या उद्देशाने की आपण पॅरामेडिकल स्टाफ हॉस्पिटलसाठी प्रोव्हाइड करायचा आहे आणि या इन्स्टिट्यूटची सुरुवात झाली. तर मॅम आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये कुठले कोर्सेस रन केले जातात? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल इथे डिप्लोमा आणि डिग्री कोर्सेस अवेलेबल आहेत. डिप्लोमा कोर्सेस हे 2 इयर्स याचा कालावधी असतो आणि डिग्री कोर्सेसचा जो कालावधी आहे तो 3 to 4 इयर्स असतो. तर डिप्लोमा कोर्सेसमध्ये आपल्याकडे जसे DMLT झालं, रेडिओलॉजी टेक्निशियन झालं, एक्सरे टेक्निशियन झालं, त्यानंतर ऑप्थॅल्मिक टेक्निशियन, डायलिसिस टेक्निशियन, OT टेक्निशियन, नर्सिंग असिस्टंट, DNYS, DNY, त्यानंतर DPTH इत्यादी कोर्सेस आपल्याकडे डिप्लोमा आणि हेच जर तुम्हाला डिग्रीमध्ये हेच कोर्सेस 3 इयर्सच्या ड्युरेशनमध्ये अवेलेबल आहे. तर मॅम आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये कुठल्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत? सर्वप्रथम तर आपल्या इथे विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज क्लासरूम आहे. त्यानंतर क्वालिफाईड आणि एक्सपिरियन्स ट्युटर्स आहेत. सोबतच आम्ही मेडिकल फील्डमध्ये असल्यामुळे आम्हीही त्यांचे लेक्चर्स प्लस त्यांना आमचा जो 20-25 वर्षाचा जो मेडिकल क्षेत्रामध्ये अनुभव आहे त्यानुसार त्यांना प्रॅक्टिकल्स शिकवतो. तसेच इंटर्नशिपसाठी आम्ही नागपूरमध्ये जे रिनाऊंड हॉस्पिटल्स आहेत, फॉर एक्झाम्पल तायवाडे हॉस्पिटल झालं, स्वास्थ्य हॉस्पिटल झालं, 7 स्टार हॉस्पिटल झालं आणि असे आमच्याकडे जवळपास 20 एक हॉस्पिटल आहे ज्यांच्यासोबत आमचं टायअप आहे आणि आम्ही तिथे त्यांना इंटर्नशिप विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतो. मॅम या कोर्सेससाठी मुलांची शैक्षणिक पात्रता काय असायला हवी आणि प्लेसमेंटच्या काय अवेबिलिटी आहे आपल्या इन्स्टिट्यूटकडनं? जसं डिप्लोमा जर कोर्सेस करायचा असेल तर 2 इयर्स डिप्लोमा कोर्सेस आहे आणि त्याच्यासाठी शैक्षणिक पात्रता 12वी एनी स्ट्रीम. परंतु जर त्यांना BSc करायचं असेल तर त्याच्यासाठी 12वी सायन्स अवेलेबल आहे आणि याच्यामध्ये आणखी एक बिहोक जर करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा 12वी एनी स्ट्रीम पास पाहिजे स्टुडंट. हे कोर्सेस करण्यासाठी वयाचं असं कुठलंही बंधन नाही. 18 वर्षानंतरचा कुणीही व्यक्ती हे कोर्सेस करू शकतात. आणि प्लेसमेंटच्या संदर्भात बोलायचं झालं तर आतापर्यंत आमच्या इन्स्टिट्यूटमधून शेकडो विद्यार्थी पास आउट झालेले आहे आणि ते GMC, IGMC, त्यानंतर MGIMS किंवा जे सरकारी रुग्णालय आहेत तिथे, तर PSC यासारख्या आणि प्रायव्हेट हॉस्पिटल्स, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स इथे आमचे विद्यार्थी जॉब करून आपलं जीवन चांगल्या पद्धतीने अनुभवत आहेत. मॅम या बेरोजगारीच्या जगामध्ये तुम्ही विद्यार्थी व त्यांच्या पालकांना काय संदेश देऊ इच्छिता? आपण बघतोच आहे की आज विद्यार्थी कन्फ्युज आहेत. ते ग्रॅज्युएट झालेले आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट झाले आहेत, पण त्यांच्याकडे जॉब नाही आहे. तर मी म्हणेन की हे जे कोर्सेस आहे हे शॉर्ट टर्म कोर्सेस आहे आणि 100% जॉब ओरिएंटेड आहे. म्हणून माझा पालकांना आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना सुद्धा सल्ला आहे की त्यांनी हे पॅरामेडिकल कोर्सेस करून आपल्या पायावर उभं राहावं आणि स्वतःचं लाईफ चांगल्या पद्धतीने जगावं. ठीक आहे, थँक्यू मॅम. जसं आज आपण नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल नागपूर येथे भेट दिली आणि जाणून घेतली माहिती या इन्स्टिट्यूट विषयी, तरी ज्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रामध्ये आपलं करिअर घडवायचं असेल तर त्यांनी लगेच या नंबरवर संपर्क करावा. थँक्यू.